खूप खूप धन्यवाद केनी सर. चला जरा स्पीडअप करूया. पंचांनी देखील थोडंसं इन्स्ट्रक्शन द्या. स्पीडअप करूया. आज एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे. चला मित्रांनो, आपण पाहत आहात दिवा स्पोर्ट दिवा 40+ आयोजित स्वर्गीय भाऊनानू पाटील चषक 2022. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना गुरुदत्त मानकोली वर्सेस जॉली कामतगर या दोन संघामधील. जॉली कामतगर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गुरुदत्त मानकोली या संघाला. निर्धारित 4 षटकांचा सामना गुरुदत्त मानकोली संघाची सलामी जोडी मैदानात येते. आम्ही नक्कीच अंजू दिवे गावचं सप्ताह आहे त्याच्यामुळे आता वर्षानंतर सांगू पण नक्कीच शाकाहारी भोजनाची व्यवस्था आहे. चला जरा स्पीडअप करूया. कमलाकर चला स्पीडअप करूया जरा प्लीज. जरा वेळेचे सहकार्य करा मित्रांनो, कारण बरोबर 12:05 झालेले आहेत. तर ऊन आहे, रखरखत ऊन आहे. बघा आता या ठिकाणी शेवटचं षटक हाताळलं होतं धनराजनं. काय रणनीती आहे कामतगर संघाची आणि ज्या प्रकारे सचिननं काम सांगितलं होतं की आता अपेक्षा थोड्या वाढतील धनराजकडून, तशा अपेक्षा वाढवल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक सचिन या ठिकाणी धनराजकडे सोपवलंय. एक वेगळ्या प्रकारची रणनीती, कारण 2 गोलंदाज आज अनुपस्थित आहेत. त्याची कमतरता नक्कीच या संघाला भासते, पण कमतरता भासू दिली नाहीये. धनराज राईट आर्मवर. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. पॅच हलकीशी कट घेतली होती. शॉट फाईनला चेंडू तो 1 धाव पूर्ण केली आहे. चांगली सुरुवात करून देताना धनराज. रूपचंद आणि कमलाकर ही सलामी जोडी मैदानात आहे. कमलाकरनं पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. एक चौका ठोकला होता. रूपचंदने देखील एक चौका ठोकला होता. पण इथे मात्र धावांचा ओघ वाढवावा लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ग्राउंडेड होतोय. स्वतः विलास चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. वेलकम, सुस्वागतम. रांदोळी संघाचे संघनायक व एन्जॉय ग्रुपचे मेंबर गणेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. संघनायक आहेत नक्कीच, कर्णधार आहे, संघनायक नाही आहेत. आणि नक्कीच आता संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. चांगला चेंडू होता, जागेवरून खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो. सचिन चेंडू पर्यंत पोहोचतोय. आता मात्र इथे हा मध्ये 1 धावेवर समाधान मानत. चांगली फेकी. दोन्ही तेच क्षेत्ररक्षक, ऍथलेटिक क्षेत्ररक्षक आहेत सचिन आणि विलास बाळू. गणराज डीजे. नक्कीच आपल्याला कोणाला हल्दी समारंभ, वाढदिवस, क्रिकेट त्याच्यासाठी हवा असेल तर आपण गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. 1 धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण केली आहे. एका धावीने धावसंख्या बदलतो. धाव होते 4. गणेश पाटील आणि मानकोलीचे जावई सुद्धा आहेत. क्या बात आहे. आणि ट्रॅव्हलिंग सुद्धा मानकोली ते रांदोळी करतायत. धनराज उलटा चेंडू मात्र मारता आले नाही. कमलाकर याला, रूपचंद याला मारता आले नाहीये. खराब चेंडूची फेकी केली होती. 1 धाव पूर्ण केली आहे. काय गोलंदाजी करतोय धनराज. जिम्मेदारी दिली होती संघनायकानं आणि ती संघनायकाने जिम्मेदारी दिली आणि तिचं सोनं करण्याचा प्रयत्न करतोय धनराज.
केवळ 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. वाह, क्या बात आहे. आता मात्र चुकीला माफी नाही. चेंडू सरळ बॅटच्या पट्ट्यात टाकला, भिरकावून दिला चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. 4 धावांसाठी चौकार. सुनील येतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुनीलने एक षटकार ठोकला होता आणि पुढच्या चेंडूवर बाद झाला होता. बघायचं आता सुनील कडून खूप अपेक्षा असतील, कारण कामतगर संघाचा विचार केला मित्रांनो तर खूप मोठा संघ आहे, खूप मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. रजनीश रूपचंद स्ट्राईकवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सापीट झाला फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे 11. एक बाद 11. होम ग्राउंडवर खेळताना गुरुदत्त माणकोळी हा संघ चांगली फलंदाजी या अगोदर त्यांच्याकडून झाली नव्हती. आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली आहे. एक धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धावत आहेत 12. रजनीश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे फलंदाज सुनील. चेंडू भिरकावून दिले लॉंग लेगला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव करण्यात धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या. तर थोडासा फिल्डर खूप लांब आहे. अतिशय चांगली फेकी केली होती, पण चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्यात. धाव होत आहेत 14. एकी दुहेरीवर आतापर्यंत भर दिलेला आहे. कमलाकरच्या बॅटमधून एक चौकार आला होता. उलटा चेंडू होता आणि पूर्ण चुकलाय फलंदाज. या ठिकाणी त्रिफलाचीत बाद होत आहे सुनील.
गावदेवी रांजोळी व बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघांनी या ठिकाणी आपण आल्याची नोंद करायची आहे. आपला प्रतिनिधी अथवा एखादा खेळाडू आला असेल तर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. रांजोळी आणि काल्हेर खराब चेंडू फेकला होता. रजनीशला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की ह्या चेंडूवर मला गडी बाद करता येईल. चेंडू सरळ यष्टनवर आदळला होता आणि सुनील सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय राहुल. राहुल याने पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. रजनीश पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू फेकला होता. अपील आहे या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रूपचंद हे या ठिकाणी धावची चोरपण बाद. काय अपील होतं, काय कॉन्फिडन्स होता बॉलरचा. पाचीचं अपील देखील होतं. पंचाने फेटाळून लावलं. एक धाव लेगबाईट चोरपण पूर्ण केली आणि धावा झालेल्या आहेत त्या 15. उत्कृष्ट गोलंदाजी धनराज रजनीश याची. सहा धावा देत एक विकेट सुद्धा त्याने मिळवला. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गुरुदादा मानकोळी संघाची धावसंख्या झाली ती 15. खराब सुरुवात गुरुदादा मानकोळी ह्या अगोदर सुद्धा अशीच प्रकारे सुरुवात झाली होती, पण त्यानंतर थोडासा स्पीडअप केला होता फलंदाजीमध्ये. इथं मात्र बांधून ठेवलेला, जकडून ठेवलेला आहे कामतघरच्या गोलंदाजाने. ज्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा नव्हत्या या ठिकाणी संघटकाला, त्याच गोलंदाजानं मात्र इथे धावा खूप कमी खर्च केल्यात. धनराज याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं, केवळ 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रजनीश याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. 6 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला. नवीन गोलंदाज, तिसरा गोलंदाज येतोय विलास. राईट आर्म फास्ट. समोर आहे फलंदाज राहुल. महत्वपूर्ण जोडी मैदानात आता आहे. खूप अपेक्षा असतील या जोडीकडून आणि नक्कीच अपेक्षा असाव्याच, कारण डिपेंडेबल बॅट्समन आहेत टीमचे. आणि डिपेंडेबल जेव्हा जेव्हा बॅट्समन मैदानात असतात मित्रांनो, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा असतात की जास्तीत जास्त धावा या संघाच्या व्हाव्यात. सुंदर अप्रतिम चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू फेकला होता. हायटेड चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली आणि खेळण्याचा प्रयत्न केला, पण आवाक्याच्या बाहेर फलंदाजाच्या आणि या ठिकाणी धाव चेंडू. मला ते कॉल या ठिकाणी कॉल केलेला आहे की हे दिलेले वॉर्निंग दिलेले आहे 1 फॉर दी ओव्हर. एक या ठिकाणी आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय. फाईनला चेंडू जातो बघा. छत्रचा चेंडू खाली येतोय. झेल सुटला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. फसला होता फलंदाज. 2 धावा पलून पूर्ण केल्या. धावा पुढे जात्या 17 वर. 17 रन्स ऑन बोर्ड. हुक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. विलास चला पुढील दोन्ही संघांनी आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. रांजोळी आणि काल्हेर. विलास मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ग्राउंडेड झालाय. चेंडू ऑन साइड वर जातोय. 1 धाव. सचिन चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे जाते, धाव होत आहेत 18. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शांत सुरुवात बघायला मिळते, जखडून ठेवलेल्या सर्व फलंदाजांना कामतघरच्या गोलंदाजांनी. आता मात्र खराब चेंडू, उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अतिशय गतिशील चेंडू फेकला होता, पण दिशा भरकटली, दिशा चुकली आणि एक वाईट बॉल. अतिरिक्त धावेची भर पडते, धाव होत आहेत 19. मानकोली संघासाठी खूप मोठी पाठीराख्यांची साथ आहे, होम ग्राउंड आहे, पण जसा व्हावा तसा खेळ त्यांच्याकडून आतापर्यंत तरी झालेला नाहीये. आता मात्र बॅटच्या रेषेत चेंडू घेतला, चेंडू लॉंग ऑन वर येतो, धनराज चेंडू पर्यंत पोहोचतो. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा बघायला मिळते. एक धावेवर समाधान मानावं लागते. चार्ज होताना बघायला मिळतोय कामतघर संघ, आणि व्हावं लागेल, कारण स्पर्धेत टिकायचं असेल तर सांघिक खेळ खूप महत्वाचा आहे. राहुल स्ट्राईकवर, धावा झाल्या 20. राइट आर्म फास्ट, विलास पाटील ऑन ट्रैक. ये उडायला लगता क्या होता है देखना पड़ेगा. धनराज चेंडू खाली येतोय, आता चुकीला माफी होणार नाही. आणि सबसे फेल ठरतो राहुल, आणि चांगला झेल टिपलाय धनराजानं. राहिला, वेल जज कॅच पकडली धनराजानं आणि फलंदाज बाद झाला राहुल. आता नवीन फलंदाज मध्ये येतोय रणजित. संदीप पहिल्या सामन्यामध्ये देखील अपयशी ठरला होता, इथे अजूनही मैदानात तळ ठोकून उभा आहे. एक धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे. इथे चांगली धावसंख्या करावी लागेल, कारण खूप मोठा संघ आहे जावली कामतघर संघ, आणि आतापर्यंत धावा फलकावर केवळ 20. 20 रन्स ऑन बोर्ड. चांगला चेंडू होता, तापून खेळून काढला होता, ग्राउंडेड झाला चेंडू. असं वाटलं होतं की चेंडू बॅटच्या रेषेत येईल, पण चांगली गोलंदाजी साकारली विलासनं, आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गुरुदत्त मानकुली संघाची धावसंख्या आहे 21. 21 रन्स, 7च्या सरासरीने धावा केल्यात, आणि 7च्या सरासरीने धावा काढताना फलंदाज त्यांचे बाद झाले ते 4. शेवटचं स्लॉग ओव्हर, एक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, की ज्या षटकामध्ये फक्त ठोकम ठाकीच चालते अल्पेश, तशा प्रकारचं षटक राहिलंय. पण आतापर्यंत तरी बघितलं आपण, मोठे पटके खेळण्याची मुभा दिली नाहीये मानकोली संघाच्या फलंदाजांना, ते कामतघर संघाच्या गोलंदाजाने. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय सचिन. कॅप्टन टू कॅप्टन. कॅप्टन टू कॅप्टन. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर, राइट आर्म फास्ट. सुंदर स्क्वेअर केल्या चेंडूला, अति सुंदर कट केल्या चेंडूला, डिपिश पॉइंट कडे चेंडू सरसावतो. 4 धावांसाठी चौकार. पंचांची मागणी झालेली आहे.
चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये घरत सर जात आहेत. सुरेश घरत. सचिन. चांगला चेंडू होता, ब्लॉकहोल मध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू जणू काही फेकला होता फलंदाज याने गोलंदाजानं. बॅटच्या पट्ट्यात देखील आला नव्हता. वेलकम संजीव, आपलं हार्दिक स्वागत आहे. संजीव भोईर आमचे मित्र आहेत, रांदोळी संघामध्ये खेळतायत. सचिन चौकर खाल्यानंतर कमबॅक करतोय. चांगला जलद गतीत चेंडू फेकला होता, अतिशय सुरेख चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये फेकला होता. उत्कृष्ट चेंडू, वॉटर डिलिव्हरी, पूर्ण चुकला फलंदाज. चेंडू सर एस्टन रादलतो आणि त्रिफलाचीत बाद होतोय संदीप. आणि त्रिफलाचीत बाद झाला संदीप. धावा फलकावर केवळ 25 आहेत. काय वाटतं, लो स्कोरिंगचा सामना होतोय की काय असं वाटतंय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. समोर आहे फलंदाज बंडू. बंडूला या ठिकाणी मागे ठेवलंय. चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निधाव जाणारा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, जलद गतीने फेकलेला चेंडू होता. बघितला आपण, चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर पडतोय. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅटच्या रेषेत चेंडू आला नव्हता. बाकी काय मॅचला ते चौक बजावतोय. उत्कृष्ट गोलंदाजी सचिन. आता मात्र काय आगल्या वेगळ्या शैलीने चेंडू जणू काही चापट मारावी तशा प्रकारे खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धनराज आहे. अडवला गेला, 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धाव होता 26 रन्स. चला दोन्ही संघ या, काळ्ळेर आणि रानोळी. वेलकम प्रदीप, आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठा पटका खेळलाय, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सरसावतोय. रजनी चेंडू पर्यंत पोहोचतो, तर त्याने 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा होत्यात 28 रन्स आणि 4 षटकामध्ये अशा प्रकारे मित्र 4 षटकांचा पहिला डाव संपतोय. पहिल्या डावामध्ये मानकोळी संघाने धावा जमा केल्या आहेत त्या केवळ 28 आणि 29 धावेचं मापक शुल्लक आव्हान या ठिकाणी जॉली कामतगार संघासमोर ठेवलंय. बघूया कशा प्रकारे हा सामना होतोय. तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. त्या ठिकाणी काळ्ळेर आणि रानोळी संघाचं या ठिकाणी आपण नाणेफेक करून घेऊया. कालेर संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे.
राजन पाटील उपस्थित झालेले आहेत. चला रानोळी संघाचा संघ नाही किया भावळी संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला रुपेशजी म्हात्रे गुरुदत्त आणि चौथा हिरवा क्रीडा नगरी व मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे, तसेच या प्रेमनाथजी पाटील आपण सुद्धा या नाणेफेक करून घेऊया. सुनील दादा गुंतलेले आहेत बोलण्यामध्ये, आपण या खाली. रजनीकांत माले आपण सुद्धा या, सॉरी या आपण देखील या. रुपेश म्हात्रे गुरुदत्त व चौथा हिरवा मंडळाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर रजनीजी माळी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या पाहुणे उपस्थित झालेले आहेत. कॅप्टन्स आपण देखील या. नीलकंठ भोईर रानोळी संघाचा संघनायक उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. राजन, आपलं देखील हार्दिक स्वागत. घ्या रुपे दादा, आपण चालू सामन्याचं नाणेफेक करून घेऊया. निर्णय नंतर कळवा तरी चालेल. रानोळी कॉल छापा आणि छापा पडतो. रानोळी संघ या ठिकाणी विजय ठरतोय. प्रथमतः मी दोन्ही मान्यवरांचा आभार मानतोय. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. रानोळी संघ, नीलकंठ तुम्हाला बढती मिळेल संघ नायकाची, काय वाटतंय? खेळायला तर लय आवड आहे आम्हाला त्याची, पण सध्या आमची थोडी मुलं कमी आहेत. बघूयात, जोपर्यंत हा सामना जो चालू झालेला आहे तोपर्यंत आमची सर्व खेळाडू इथे येतील. आम्ही चांगल्या पद्धतीने खेळ करू. मैदान पण खूप चांगलं आहे, खेळायला खूप आवडेल इथेची. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय असेल? निर्णय नक्कीच नंतर द्याल. प्रथम त्या स्पर्धेविषयी थोडक्यात. दिवा स्पोर्ट दिवा यांनी जे इथे क्रिकेटचे आयोजन केलेले आहे ते खूप सुंदर आहे. मैदान देखील खूपच सुंदर आहे. आम्हाला त्यांनी इथे आमंत्रित करून खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. राजन, नाणेफेक हारलेले आहेत, अजून निर्णय कळवलेला नाहीये समोरच्या संघानं. पण एक आहे, टॉप 10चा विचार केला तर रानोळी संघ सध्या टॉप 10 मध्ये. अशा संघासमोर आपण खेळतात. सध्या तुमचा सूर देखील थोडासा हरवलेला आहे. काय वाटतं, या स्पर्धेमध्ये सूर गवसण्याचा प्रयत्न असेल? सूर गवसण्याचा आम्ही प्रत्येक स्पर्धेत प्रयत्न करतो, पण त्या गवसत नाही आम्हाला तो. नक्कीच. आज काय वाटते, संपूर्ण टीम तुमची आज आलेली आहे? पूर्ण टीम आहे. आता आज बसवाचा कोणला हे विचार पडेल आम्हाला, कारण 14 प्लेयर झालेत आमचे. क्या बात आहे, प्रत्येक जण आलेला आहे. पण आज तुमच्याकडून कोणती अपेक्षा करायची? चांगली अपेक्षा. आज तुम्ही जर ऑलराऊंडची भूमिकामध्ये आहात, गोलंदाजी फलंदाजी, समोरचा संघ देखील खूप मोठा संघ आहे. अशा संघासमोर खेळताना तुमच्याकडून मंडळाकडून किंवा तुमच्या ज्या सहकार्याकडून जास्त अपेक्षा करायची? नाही, सगळ्यांकडून अपेक्षा आहे, कारण आंजवली संघ चांगला संघ आहे. त्यांना आम्हाला एकदा लागलेले ते त्यांनी हरवले आम्हाला. चांगला संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना जरासा आम्हाला जास्तच प्रयत्न करायला लागेल. करू आम्ही. म्हणजे काय, वचपा काढण्याचा प्रयत्न असेल? वचपा वगैरे काही नाही, जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, दॅट्स अ स्पोर्ट्स स्पिरिट. धन्यवाद राजन, धन्यवाद नीलकंठ, दोन्ही संघाचा खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाणेफेक झालेली आहे ती काढले आणि रानोळी संघामध्ये रानोळी संघाने नाणेफेक जिंकलेले, निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. तोपर्यंत जाऊया चालू सामन्याचा आपण धावती विरून ऐकूया. काळराम केणी सर सज्ज आहेत. या ठिकाणी टॉस बॉक्स झालेले आहे आणि आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शशी म्हात्रे, या स्पर्धेचे मुख्य समालोचक. आणि निश्चितच दिवस संघाचे मी देखील आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. उदय म्हात्रे, कपिल म्हात्रे, किरण म्हात्रे, शशी म्हात्रे आणि ऑल टीम मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर अगदी पहिल्या चेंडूवर डिफेन्सिव्ह फटका खेळले होते, स्ट्राईक रोटेट केलेले
आणि सिंगलनी अगदी स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे विलास बालू यांनी. शैलेश, गोलंदाज सुधीर, मागच्या सामन्यातील सामनावीर आणि पहिला चेंडूला अगदी कलाई के सारे, लेकिन बघा आमचे सिनियर खेळाडू गुरुनाथ माली यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी बॅकवर्डचा स्क्वेअर लेग इनफिल्डच्या आतमध्ये दक्ष होते आणि मी तर म्हण की संघाच्या 3 धावा त्यांनी वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली क्षेत्ररक्षण वीरसनं आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा. अगदी फुल अँड डिलिव्हरी चॉक करण्याचा प्रयत्न, चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सुनील माली याच्यावरून चांगले यष्टीरक्षण. यानंतर पुढील सामना असेल गावदेवी रांजनोली आणि बंद्र्या मारुती काल्हेर. पहिल्या फेरीचा 3रा सामना. अगदी बॉलर टू ड्राईव्ह, अप्रतिम झेल. वाह, काही सेकंद फक्त त्यांच्याकडे वेळ होता आणि काय झेल टिपलेले आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. अगदी काल सर्वोत्कृष्ट झेल टिपला होता जय हनुमान गोवे संघाच्या तानाजी पाटील यांचे बंधू जगदीश पाटील यांनी, आणि जगदीश याला जादूगर कैलास यांनी सामनावीरची स्वतःची ट्रॉफी त्याला दिली होती. आणि काय आता झेल टिपलाय सुधीर या गोलंदाजांनी. अगदी वय वर्ष 47+ आहेत. अप्रतिम अप्रतिम झेल. वा, आणि विकेट कोणाची तर विलास बालू यांची. चांगला झेल टिपलेला आहे. दुसऱ्या धावसंख्येवर पहिला धक्का जॉली क्लब कामतगर या संघाला. अगदी घरच्या खेळपट्टीवर आज 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावा जरी फलंदाजीतून कमी आल्या तरी गावदेवी वेले संघाला देखील 37 वर रोखलं होतं. इथे 29 वर थांबवायचंय जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. बघूया, अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडूमध्ये 2 धावा, 1 डॉट आणि 1 विकेट. सुधीर उतेकार. येथे ऑफसाईड रिजनला चेंडू खेळले तेष्टा कव्हरवर संदीप ज्युनियर चेंडूला उचलतोय. एका धावेनी धनराज चौधरी यांनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या झाली ती 3. बघा, सचिन मात्र मी आवर्जून उल्लेख करीन सुधीर यांचा. पहिल्या सामन्यातून देखील 3 धावा देत 2 विकेट घेतले होते. इथे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया, विकेट, डॉट, चौकार, षटकार, सिंगल, डबल किंवा हिट नो. शेवटचा चेंडू आणि इथे दांडीगुल. अगदी पहिल्या सामन्यातून 3 धावा 2 विकेट. दुसऱ्या सामन्यातून देखील 3 धावा 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. वा, सुधीर यांच्याकडून बऱ्याच स्पर्धातून असं बघितलं होतं की 20, 18, 19 धावा त्यांनी खर्च केली आहेत. मात्र घरच्या खेळपट्टीवर आज 2 सामन्यातून फक्त 6 धावा देत 4 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 29 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या 6 मध्ये 2 बाद 3. म्हणजे आता येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा बनवायचे 26. अगदी सुधीर यांनी तर आपल्या संघाला साजेशी सुरुवात करून दिलेली आहे. अगदी शैलेश यांची दांडी गुल तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला होता विलास बालू यांचा. बघूया, येणारे चेंडू आहेत 18 आणि आता धावा बनवायचे आहेत. जॉली क्लब कामतगर 40+ संघाला 26. मैदानामध्ये सचिन पाटील इंटर झालेले. अगदी गुरुदत्त मानकुली संघासाठी सचिन याची विकेट फार महत्वाची असेल. तर याउलट जॉली क्लब कामतगर संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर सचिन याला खेळपट्टीवर राहणं हे आता गरजेचं आहे. कारण की विलास आणि शैलेश हे लवकर बाद झालेले आहेत. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. कारण की असं वाटलं होतं की 29 आहेत,
कुठेतरी गुरुदत्त मानकुली संघ कमी पडलाय. मात्र पहिल्या 6 चेंडूमधून दाखवून दिले की घरच्या खेळपट्टीवर 29 धावा देखील आमच्यासाठी पुष्कळ आहेत. इथे फलंदाज बाद धनराज चौधरी 3-3 अशी दयनीय अवस्था. वेलकम गावदेवी पूर्णा संघाचे सर्वा मनोजी टावरे साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम सुस्वागतम. विठ्ठलजी गायकवाड आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी पूर्णा संघाचे मनोजी टावरे यांचं शुभागमन. संघाचे संघनायक आहेत नामांकित उद्योजक माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा. वेलकम. दिवस संघाच्या वतीनं आपलं देखील स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज मनीष राहुल स्टेप आउट झालेत. ऑन साइडला चेंडू खेळलेत. संदीप चेंडूच्या समोर. इथे एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न. हा ना कॉलिंग व्यवस्थित नाहीये. अगदी मी तर म्हणेन की मनीष आणि सचिन या 2 खेळाडू दरम्यान कुठेतरी कॉलिंगची अभाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती 4. 3-4 25 धावा अजूनही दूर आहे. सचिन पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच आशा अपेक्षा विजयाच्या या कामतगर संघाला असतील. नाना गोंडली यांनी देखील या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. थोडीशी मिसफील्ड बघूया. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. 29 धावांचं लक्ष्य आहे आणि 3-6 9 चेंडू मध्ये जॉली क्लब कामतगर संघाची स्थिती. या संघाने गावदेवी अंजूर संघाला पहिल्या सामन्यातून अगदी 63 धावा ठोकल्या होत्या. जे क्रॉस द लाईन चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून उचललाय गुरु माली यांनी. 1च धाव. धावसंख्या 7. राहुल यांनी 4 खर्च केले आहेत. 4 चेंडू मध्ये 1 विकेट. वेलकम पंडितजी पाटील. गावदेवी रांजनोली संघ आपण या सामन्यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम दौरकनाथ भाऊ. आणि इथे फलंदाज अगदी आपली जागा त्यांनी सोडलेली आहे. मनीष बाद. चांगले 2 झेल टिपले देशाच्या मागे. सुनील यांनी अगदी राहुल यांनी देखील 2 विकेट घेतल्या. उतेकर यांनी देखील पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघाची विकेट इथे गेलेली आहे 4थी.
15 चेंडूमध्ये धावा आले 10 आणि आता 9 मध्ये 19. काय गोलंदाजी, वाह सुपर. इथे अगदी गती परिवर्तन, स्विंग अँड मिस, एक्स्ट्रा कव्हर जनवर आणि एकच धाव. रुपचांद माली यांनी चेंडूला उचलून फेकी केलेली आहे. धावसंख्या झाली ती 11. 8-18, 8 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. आठ 18 आणि इथे फटका खेळलेत अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजनच्या वरून हा सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. समीकरण बघा. या पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि गावदेवी स्पोर्ट रांजणोली संघाने संघनायक आज निलखंड भोईर यांच्यावर जबाबदारी आहे. कर्णधाराच्या त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याला पसंती दिलेली आहे. तर बंद्रेमूर्ती काल्लेर आपण खेळाडू कक्षेकडे प्रस्थान करायचंय, आपल्याला फलंदाजी करायची आहे. 7 चेंडू 12 धावा. 7-12 आणि इथे अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिली मिडॉनवर चेंडू अडवले सुनील यांनी. एका धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 6-11, 6-11चं समीकरण. असं वाटलं होती पहिल्या सामन्यातून जशी धुवाधार फलंदाजी झाली होती गावदेवी अंजूर संघाच्या अगेन्स्ट जॉली क्लब कामतगर संघाची की 29 धावा या त्यांना कुठेतरी कमी पडतील. मात्र प्रशंसा करावी लागेल, स्तुती करावी लागेल गुरुदत्त मानकुली संघाच्या गोलंदाजांची की आतापर्यंत त्यांनी 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा दिलेल्या आहेत आणि आता संदीप याला 11 धावा या रोखून ठेवलेल्या आहेत. बघूया 6 मध्ये 11. सचिन पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच आशा अपेक्षा या प्रेक्षकांच्या आणि सहकार्यांच्या असतील, कारण की सचिन सारखा फलंदाज खेळपट्टीवर आणि 6 मध्ये 11 धावा जर गोलंदाजांनी डिफेंड केल्या तर अगदी 100% मार्क्स द्यावे लागतील गोलंदाज. बघूया संदीप आलेले आहे. संदीप आणि सचिन. संदीप यांनी देखील बऱ्याच स्पर्धेतून चांगली गोलंदाजी नेहमीच केलेली आहे. अगदी काही स्पर्धेमध्ये तर त्यांनी निर्धाव षटकं देखील टाकलेली आहेत. मात्र इथे देखील तसेच कामगिरीची गरज आहे. 6 मध्ये 11. तर निश्चित बघा राजेंद्र पाटील बंदरवंती काल्लेर, आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला एक गावदेवी रांजोली संघाकडून विनंती करतो. अजूनही त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. नाणेफेकी जिंकलेले त्यांचे काही सहकारी खेळाडू काही उशिराने पोहोचत आहेत, म्हणून जे आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट याआधी केली ती तुम्ही अंतिम समजू नका प्लीज. सहा चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज संघाचा संघनायक संदीप. पहिला चेंडू राऊंड द विकेट आणि पहिला चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 7 धावांसाठी येतोय सचिन पाटीलच्या बॅट मधून षटकार. माली तिथे उपस्थित होते, मात्र गेंद निकल गई थी मस्तक पे दस्तक दे के 6 रन के लिए. कुठलीही संधी नव्हती. बघूया 6 मध्ये 5 मध्ये आता 6. आता धावा किती झाल्यात
यापेक्षा धावा किती बनवायचे आहेत याला जास्त महत्व उरलेले आहे. सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 5 मध्ये 5. आणि ह्या इथे या चेंडूवर षटकार मारून सामना फिनिश केलाय सचिन पाटील यांनी. अभिनंदन अभिनंदन. जॉली क्लब कामतगार हडलॉक टफलॉक सुनील राहुल संदीप रुचनदा गुरु बंडू कमलाकर हडलॉक ऑल टीम गुरुदत्त मानकोली. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित होते. अगदी रजनीकांत माली, रुपेश म्हात्रे, राकेश माली, लालचंदादा माली, तकदीर माली, यशपाल माली, विशाल माली, सुरेश माली, आणि या सामन्याचा सामना